प्राचीन आश्रम मुंबई यांच्याकडून शाहीर सुरमा वारसागळेला कार्तिक निमित्त सप्रेम मिळालेला आहे। मी त्यांची खूप आभारी आहे, धन्यवाद। तुमचा आशीर्वाद असू द्या दादा। काका याला बर पडेल करा थोडा। हॅलो अनुराधाबाई, लाडके यांच्याकडून सुद्धा नंदूजी टेकाळे सर यांच्याकडून 100 रुपये सप्रेमेंट आहे। आणि आमच्या इकडच्या दादांनी सुद्धा नाव नंदूजी चांदेकर यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं सप्रेमेंट आलेलं पाट्यावर आहे। तुमच्यावर काका आमचा खेळ आहे, साऊंड चांगला आहे पण आतमध्ये साऊंड हा थोडा इको आला थोडासा। तर सर्वप्रथम या विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक नेता गौतम बुद्ध, परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, तुकाराम महाराज, वैराग्यमूर्ती गाडगे बाबा, लोकशाहीचा भाषाटे बिरसा मुंडा, वामन कर्ण, महान त्यागी बाबा भीमदेवजी, तसेच माता भीमाई, माता जिजाई, माता सावित्री फुले, माता रमाई यांच्या चरणी त्रिवार वंदन करून मी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करते। तर प्रतिपेक्षा खरा गतीचे रसिक माय बाप हो, आज दिनांक 6 नोव्हेंबर 2025 मौजा नांदा गोमुख या गावी आमच्या दुय्यम खऱ्या गमतीचं आयोजन केलेलं आहे। तरीही त्या आयोजकांचे तसेच सर्जकांचे ढोके गुरुजी आणि या नांदा गोमुख वासियांचं माझ्यावर एवढं प्रेम आहे की ज्याचे मी सगळ्यांचे आभार मानते। आणि आमचे लांजीवार गुरुजी मागच्या वर्षीची तारीख घेतली नाही तर आम्हाला 12-32 सोडून टाकला। तारीख घ्या नाही नांद्याची कार्तिक कॅन्सल झाली। यावर्षी तुम्ही कोणत्या स्टेजवर या पण या, पण बोलतात ते चांगले असतात। आमच्या गुरुजीने म्हटले बाई तुम्ही कोणत्या स्टेजवर जा पण आमच्या नांद्याला या म्हणजे या। हे आमच्या गुरुजीची पुण्य आहे आणि आमचे हे मंडळवाल्यांची पुण्य आहे। तर तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने इथे तुम्ही मला कार्यक्रमाला उपस्थित करून दिले, मी सगळ्यांचे आभार मानते आणि माझ्या पार्टीचा अल्पशा परिचय देते। राष्ट्रीय आझाद कला पथक निशान, राष्ट्रीय आझाद कला पथक निशान शाहीर सुरमाताई वारसागळे, भाऊ दर्शनची गजबी आहे। आमचे बँजो मास्टर प्रकाशजी वाडके, आमचे ढोलक मास्टर कन्हैयाजी बावणे, आमचे नक्कलकार दलिराजजी रत्नापुर साहेबजी चापले, आमचे सूर्य मास्टर रंगरावजी बोरकर, आमचे नर्तक अश्वजित आणि अक्षय, आमचे कोरस मास्टर सुप्रसादजी वारसागळे मुक्काम कानपा तहसील नागपूर जिल्हा चंद्रपूर। या संपूर्ण पार्टी सहित मी तुमच्या समोर हजर झाली बांधवांनो। म्हणतात ना मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे, मनुष्याच्या आदरात चुका होत असतात, पण या शाहीर क्षेत्राचा मला खूप काही अनुभव नाही। तरी तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आणि माझ्या पार्टीच्या सहकार्याने आमच्यावर कार्यक्रमाचा भरघोसाचा वर्षा चालू आहे। माझे मायबाप हो, रोजचे कार्यक्रम चाललेले आहेत, आवाजामध्ये खूप काय बदल पडलेला आहे। तरी होऊ शकते आमच्या बोलण्यातून, आमच्या गायनातून, आमच्या प्रबोधनातून काही चुका झाल्यास मला तुमची मुलगी, तुमची बहीण समजून माझी चूक तुम्ही तुमच्या पदरात घ्याल आणि सरते शेवटी ती चूक तुम्ही आमच्या निदर्शनामध्ये आणून द्याल। एवढे बोलून मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करते। जय हिंद, जय भारत, जय गुरु महाराज, जय ज्ञानेश्वर। भाऊजी इंद्रपाल भाऊजी सावनेरवाले यांच्याकडून सुद्धा 200 रुपये सप्रेमेंट आलेला आहे। मी आणि माझी पार्टी त्यांचे खूप आभारी, धन्यवाद। तर म्हणतात ना माझे बाबा या जगामध्ये देव नाही, या देहामध्ये जीव नाही। म्हणतात मी म्हणत नाही, म्हणतात की या जगामध्ये देव नाही, या देहामध्ये जीव नाही। या देहाचे तुकडे तुकडे जरी करून पाहिले परंतु जीव दिसत नाही। पण तसं नाही माझे मायबाप हो। अल्लाह खुदा ईश्वर परमेश्वर, अल्लाह खुदा ईश्वर परमेश्वर अशी कोणती ना कोणती शक्ती जर या धरतीवर नसती तर दिवसाची रात्र झाली नसती। चंद्राने 15 दिवसामध्ये 15 कला दाखवला नसत्या आणि 16 दिवशी तो 16 कलेचा धनी झाला नसता। आणि म्हणून एक भाविक भक्त मंदिरामध्ये
जाऊन आपल्या देवाचं नामस्मरण कसं काय करतो, पूजा कसं काय करतो, त्याचप्रमाणे मी सुद्धा माझ्या आराध्य देवतानुसार माझ्या घराचं पूजन कसं काय करते बांधवानो, त्या शब्दाकडे लक्ष द्यावा. जन म्हणजे लोक आणि गण म्हणजे समुदाय, त्याचं अभिकर्ता, त्याचंच नाव आहे गण. आणि म्हणून म्हणजे वस्ताद म्हणायचे की जपी जपी संन्यासी टाकले, जपी जपी संन्यासी टाकले, नखाच्या चुमरी वळल्या, जेठा जमीन तगडल्या, त्याचा अंतच लागला नाही, त्याचा विचार गहन तोच माझा गण तुमच्या समोर सादर करणे माझा. जरा शब्दाकडे लक्ष द्यावं. फिल्मी गीताची तर मी माझ्या घरासाठी निवडलेली आहे, जरा गोल करून घ्यावी. मैंने
धन्यवाद धन्यवाद. आणि म्हणून त्या भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन मला काय म्हणायचं आहे शब्दाकडे लक्ष द्यावं. शुद्धशील भावनेने शुद्धशील भावनेने पहिले माझे वंदन मानवाला पहिले माझे वंदन मानवाला युग पुरुषाला युगंधरा पुरुषाला सकाळी उठायचं मस्त आंघोळ पाणी करायचं थंड पाण्यानं कोणी गरम पाण्यानं हार घ्यायचं अगरबत्ती घ्यायचं मेणबत्ती घ्यायचं मंदिरामध्ये जायचं देवाला अगरबत्ती लावायची फुल जेवायची त्या देवाला म्हणायचं देवा अरे रोज मी तुझी नित्य नियमाने पूजा करतो रे देवा सगळी गोष्ट तू माझ्या घरी परिपूर्ण होऊ दे माझ्या घरी धन संपत्ती येऊ दे. असं होईल का माझे माय बाप? असं होणार नाही. अरे म्हणतात ना काही काही पोट 10वी-12वीची पोट शिकून आले आहेत माझे माय बाप. 10वी-12वीचे पोरं शिकून आले आहेत. 10वी मध्ये वर्षभर मायबापाने पैसे मागते त्यांच्या पैशात चुना लावते शाळेत जाते टिंगल टवळ्या करते पोट्या दिसले का अगबाय जानवीला मला रंगच नाही म्हणून बसते. आणि पेपर उद्या तोंडावर आला म्हणजे आज देवाला अगरबत्तीला ते देवा म्हणते उद्या माझ्या बोर्डाचा पेपर आहे देवा मला बोर्डाच्या पेपर मध्ये पास करजो आणि पास केलाच का नाही तुला 1.25 किलो पेढे चढून म्हणते. अबे लेका अभ्यास करशील तर पास होशील ना. बिना अभ्यास केल्यावर पास होशील का? आणि म्हणून मला म्हणायचं माझे माय बाप करणी करे सोनर का नारायण म्हणजे करणी करे सोनर का नारायण म्हणजे नार उपासना करता नार देवाची पूजा अर्चा श्रद्धा करता. पण काय करता काय काय लोकांचं मी तर म्हणतो ना माझं पहा वंदन गीत कसं आहे पहा की शुद्धशील भावाला पहिलं माझे वंदन मानवाला युग पुरुषाला युगंधराला. तुकाराम महाराज म्हणतात की सारा जग फिरून अर्थ नाही रे आणि माय बापा विना तीर्थ नाही. सारं जग फिरून अर्थ नाही माय बापा विना तीर्थ नाही. म्हणतात ना माझे माय बाप हो तुम्ही जेवढी श्रद्धा देवाची करता तेवढीच पूजा आपल्या आई वडिलांची करा तुमचे सगळे कार्य सफल होतील. तुमचे सगळे कार्य सफल होतील. नाही तर बाहेर जाता मार धज्ज उडवता इकडे 5 लाख तिकडे 2 लाख तिकडे 10 लाख आणि माय बापाने वृद्धाश्रम देवा फोडून टाकता काय म्हटलं. आणि घरी आल्यावर आजभर जेव्हा तुम्ही एखाद्या कुत्र्याला जेव्हा तुम्ही ताटभर जेवण वाढतात मऊ गादीवर ठेवता आणि त्याच गादीवर आपल्या आई वडिलांना झोपवा आपल्या आई वडिलांना घालून जेवण द्या तेच तुम्हाला भगवंत भेटेल. म्हणून म्हणायचं देव शोधा त्याचं मानवात शोधा. देव शोधायचं माणसात शोधा माझे माय बाप हो. श्रद्धा करा पण अंधश्रद्धा करू